तर महाबळेश्वर म्हटलं तर मॅप्रो गार्डनला भेट दिल्याशिवाय ट्रिप पूर्णच होत नाही. गेलो तर स्ट्रॉबेरीचा बाथरूम दिसला, बाथरूम नव्हता, सेल्फी पॉइंट होता. सगळ्या वस्तू बघतोय तर स्ट्रॉबेरीचं राज्य, असं वाटत होतं आपण माणूस नाही स्ट्रॉबेरी आहोत. मित्रांची जलवायला थोडेसे फोटो काढले, त्याच्यानंतर मला समजलं एका साईडला फुकट काहीतरी खायला भेटतोय, मग तिकडे चाललो. तर माझ्या आधी सर्वांनी खायला सुरुवात केलेली, मग आपण काय सोडतोय का, आपण पण खायला सुरुवात केली. फ्रीचं खायला आपण सोडत नसतो. तर तिथे आपल्याला स्ट्रॉबेरीचे वेगवेगळे पदार्थ टेस्टिंगसाठी भेटतात, पण मी टेस्टिंग नाही तर पोटभर खात होतो आणि विचार करत होतो काय अजून खायचा राहिलाय. खात असताना मला असं वाटतं माझ्याकडे कोण बघतच नसेल, पण हा बुजगावना माझ्या शेतातून लक्ष ठेवत होता. एवढं खाऊन पण पोट भरला नव्हता म्हणून सँडविच घ्यायला गेलो आणि चेहऱ्यावरती रिएक्शन बघा, ओ गरीब गाय. हा मित्र मला बोलला होता मी डाएटवर आहे, जास्त काही खाणार नाही, तुडसवतोय. त्याच्यानंतर आरशात बघितलं तर आरसा पण बोलायला लागला, मालिक किती बारीक आहात. असा बघितलं तर मासा पण माझ्यासारखा आतून पोकल झाला होता. आणि पोकल लोकांचं आयुष्य बेकार असतो, भेटेल तिथे लटकवतात. इथे मला सर्वजण सांगत होते सनी हात सोडू नको, तो हत्ती पाहिजे. पण सनीने हात नसा सोडला तर हत्तीची सोंड लावायची वेळ आली असती. पण बारीक असल्याचा एक फायदा झाला, लहान पोरांच्या गेम मध्ये सुद्धा मला टाकले. 50 किलोच्या आत वजन असल्यामुळे आपल्याला 50च्या वर चॉकलेट कमवता आलेली. आता तुमचा भाऊ हीच चॉकलेट सगळ्यांना घरी वाटणार, सांगणार महाबळेश्वरून विकत आणले चॉकलेट. कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा बाबा. आपण डायरेक्ट आता भेटू स्ट्रॉबेरीच्या शेतात.